याची भीती वाटते ना तुला? घाबरलीस ना तू? बरोबर आहे तुमचं. शिवनाथ हा शांत बसणाऱ्यांपैकी नाहीये. तो नक्कीच सूड उगवणार. माझ्यावरही. मार्जरी, शिवनाथ घरातून निघून तर गेला नाहीये ना? त्याच्या असण्याचे संकेतच मिळत नाहीयेत. म्हणजे मागे दोनदा त्याच्या अस्तित्वाचे संकेत दिसले होते, पण आता पुढे काहीच घडत नाहीये. सध्या आत्मा आणि मनुष्याच्या नात्यामध्ये जी आग होती ती विझू लागलीये. अंबिका आणि मीरा एकमेकींच्या जवळ येत आहे, म्हणून तुला संकेत मिळणं बंद झालंय. मी ती आग वाढवू शकते. अघटित घडलंय मंजिरी, अघटित घडलंय. काय झालं? महाभयानक संकेत आहे. शिवनाथ अदृश्य झाला नाही, कुठे गेलाही नाही, तो घरातच आहे. मनुष्य रूपात. म्हणजे त्यांनी दुसऱ्या कोणाचं रूप घेतलंय? पण हे कसं शक्य आहे मार्जारी? त्याने शक्य केले आहे. म्हणजे ती मीरा, अंबिका आणि तो शिवनाथ तिघही मिळून आता कट रचत असतील. ही महागौरीच्या आशीर्वादाने. मार्जारी, आता पुढे काय करायचंय? एक विधी करावा लागेल. विधी करूया. त्या विधीनंतर तू शिवनाथला तुझ्या पायाशी आणू शकतेस आणि त्याची शक्ती पूर्णपणे निष्क्रिय करता येईल. ठीक आहे, मी तयार आहे. हाल हाल करून मार दिला. तिच्या शरीराचे छोटे छोटे तुकडे करून शिवनाथच्या पायाशी फेकायचेत मला. शिवनाथ, जा तू. काय? जा म्हटलं ना, जा. मंजिरी, तुला कसं कळलं नाही? बाबा तुम्ही हे तू काय केलंस बाळा? अथर्वला तू मंजिरीविषयी सांगायला नको होतंस. तुझ्यावर कोणी विश्वास नाही ठेवणार. पण बाबा मी आधी तिचं गुण काय आहे ते आपण समजून घ्यायला हवं. बाबा तिचं जे काही आहे ना ते त्या आउट हाऊस मध्ये ती तिथूनच सगळं करते. मला खात्री आहे. नाही बाळा, हे सगळं त्या पलीकडचं आहे. पलीकडचं आहे म्हणजे नक्की काय? मीरा, हे जग तुला दिसतं तेवढंच नाहीये. अफाट शक्यता आहेत या जगाच्या. मी आयुष्यभर एवढी कठोर साधना करूनही फक्त एक शक्यता पाहू शकलो. पण हे जग त्यापेक्षा खूप मोठं आहे. या जगात असंख्य शक्ती आहेत.
ज्यांचा वापर करून अनेक जण आपले स्वार्थ साधत असतात, निरपराधांच्या आयुष्याशी खेळत असतात. आपण थांबवायला हवं अशा लोकांना. आपलं स्वतःचं रक्षण करण्यासाठी आणि या जगाला वाचवण्यासाठी त्या लोकांचा नायनाट करायला हवा आपण. पण बाबा, मी हे कसं करणार आहे? या सगळ्याबद्दल मला काही काळजी करू नकोस बाळा. प्रत्येक माणूस या जगात एक विशिष्ट कार्य करण्यासाठी जन्माला येतो. ताई, आता काय केलंय मी? वेळ घेऊन पेडगावला जाऊ नकोस हं, मीरा. तू काय केलंस हे तुलाही चांगलंच माहितीये. आईंबद्दल तुझ्या मनातला द्वेष इतका वाढत चाललाय ना की तू काय वागतेस तुझं तुलाही कळत नाही. कसं बोललीस तू अथर्वंशी? हा, सगळं थांबलं होतं ना, हळूहळू नीट झालं असतं. पण नाही, तुला आगीत तेल ओतायचंय. राधा, शांत हो. जे काही झालं त्यात मीराची चूक नव्हती. दोष परिस्थितीचा होता. बाबा, तुम्ही तिची बाजू घेऊ नका. आता तुम्ही या घरात आहे म्हटल्यावर काय चूक आहे काय बरोबर आहे हे समजवायला हवं. तुम्ही तिला पाठीशी घालताय. आणि अजून एक महत्वाची गोष्ट, तुम्ही त्या अडगळीच्या खोलीत का गेला होता? काय प्लॅनिंग सुरू आहे तुमच्या दोघांचं? हा, सांगा. माझ्यापासून काही लपवू नका. आत्ता सांगा मला, आत्ता. प्रत्येक वेळी तू अशी मध्ये का येतेस ग?